नमस्कार मित्रांनो, मी गणेश आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सहर्ष स्वागत करीत आहे. आज सुट्टी होती, ड्युटीवर नव्हतो, पण चला म्हणलं आज हे करू, जोडीदार यायला लागले तर आज आता टायमिंग झाला आहे संध्याकाळचे 9:30 वाजलेत. आम्ही शिकार करण्यासाठी चाललो. शिकार म्हणजे एकदम ह्याचा खेळ काय, ग्रामीण भागामधला. बरेच दिवस झालं मित्र म्हणत होते की चला चला आपण ह्याला जाऊ, शिकारला जाऊ. शिकार म्हणजे काय, आपण तळई साईडला आमच्या गावाच्या शेजारी ते जाऊन आम्ही खेकडे पकडणार. कशी खेकडे पकडते ती तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो मी. आज आम्ही काय चाललो होतो माहिती का, भटकंतीमध्ये, जी ग्रामीण भागातली भटकंती असते का त्याच्यामध्ये चाललो होतो. एक जोडीदार आहे, तो काय म्हणलो की आज आपण खेकडे पकडा जाऊ. चला खेकडे पकडू. काय म्हणजे असं काय म्हणतात त्याला, नाईट प्रवासामध्ये पकडायचे. आम्ही जिथं खेकडे पकडणार आहेत तिथून पुढं एक नाही म्हणलं तरी 25 किलोमीटर लांब आहेत. बघू संध्याकाळच्याला जोडीदार, ग्रामीण भागातली जोडीदार आहेत ते कसे खेकडे पकडतात हे आपल्याला येणाऱ्या ब्लॉकमध्येच कळेल. आपला ट्रेक चालू झालाय. आता चाललो तर आम्ही, माझ्यासोबत ग्रामीण भागात आपला जोडीदाराचा आहे माझ्यावाला. आता बघू पुढं काय होतंय काय नाही. तर हे बघ, इथून आता बीड बसून एक 20 किलोमीटर गाव आहे. बघू आज खेकड्याचा पार्टी जे काय करता येईल. तेव्हा आपला सोमनाथ होताच सोबत, त्यांचे वडील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अनुभवाखाली आम्ही जाऊन नदीत खेकडे पकडले. इतकी खेकडे पकडली ती तुम्हाला दाखवतो. आणि प्लस इकडं सोमनाथची आई आहे. आई अशी गावरान भाकरी करतात. आणि हे सोमनाथचे वडील, हा सोम आहे आपला. आजोबांचा कडक स्वभाव आहे. जरा थोडे रागीट स्वभावाचे दिसतात. आता ते काय आपल्याला खेकडे दाखवणार आहेत, बघू. तोपर्यंत इकडं आजी म्हणजे आईच आहेत आपल्या, माझ्या लेवलच्या आई त्या भाकरी बनवायला लागल्यात. मग आपला सोमनाथ बकेटमध्ये पाणी घेऊन आलाय. आजोबा खवळ देत त्यांना. ग्रामीण भागातली आणि जुन्या विचाराची माणसं आहेत. खूप मायाळू असतात अशी माणसं. हे पहा, अर्धी बकेट भरून आपल्याला खेकडे भेटलेत. बघू. चला मित्रांनो, आपला सोमनाथ खेकडे साफ करतोय. बघू. आजोबा तुमचं काही जुन्या आठवणी वगैरे तरी काही सांगा की आम्हाला. जुन्या आठवणी. पहिलं जीवन चांगलं होतं का आताच जीवन चांगलं आहे? पहिलं नव्हतं. पहिलं चांगलं नव्हतं. आता आम्ही म्हणतो की जुनं ते सोनंच होतं, तुम्ही आताच म्हणतात की सोनं आहे. म्हणल्यावर कसं व्हायचं? आत्ताच चांगलं आहे माझं जीवन. अच्छा, तुमचं चांगलं आहे, पण पहिले जे माणसं वगैरे होतात किंवा मायाळू माणसं होतात ते चांगले होते का आताचे चांगले आहेत? मी आत्ताच चांगला आहे बघा. बाकीचं काय नाही. आजोबाचा जरशी थोडा कडक सोबत. होय आई, मला सांगा की पहिलं जीवन चांगलं होतं का आताच जीवन चांगलं होतं? पहिलं जीवन चांगलं होतं. गरम गरम भाकऱ्या अशी चव ह्याच्यामध्ये नाही येत हो सोमा, शिटीमध्ये. नाही नाही, हं, अशी चव नाही. थांब, म्हणजे निसर्गरम्य वातावरण. ते गेलं. पिपळाला बघ. डब्यात काढतो ना का वाट्या? काढ डब्यात. हे बघा मित्रांनो, काय नाही होत. आजोबा खेकडं साफ करायला लागलात.
सो मग तू काय करतो आता? इकडे शॉप करतो. अरे हो, पण ती सांग ना की नेमकं ह्यातलं काय काय काढावं लागतं म्हणून. हे खेकड्यामधलं मांद काढायला लागलो मी. अच्छा, म्हणजे आपण असं बाउलमध्ये काढून घ्यायचं. हा बाउल म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपला डब्बा असतो तो जेवणाचा, हा. त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढं काय करायचं? हे भाजीत टाकायचं आणि भाजी खूप छान होते. अच्छा. आई वडिलाचं कसं असतं माहिती आहे का, की मुलांना शिकवण्याचं काम करतात. चावला आजोबाला खेकडा. मित्रांनो, हे गाव आहे हिवरापाडी, बरपडे या बोरपडी. आज सोमा भेटला, त्यानं भरपूर दिवसापूर्वी टिटसवर हे ठेवलं होतं. बरपडे करताना फेमस. आपला साबरा स्वामी आहे, स्वराजनगरचा. चला ठीक आहे, भारी वाटलं इकडे येऊन. आता आई तिकडे हे करतात, भाकरी करतात आणि बाबाला काही बोलायचं नको. शिवाय देते ते. बाबा बीडला कधी आता माझ्या घरी? येणार ना बुजा. पण मी ड्युटीवर राहील. हां, लागलं तुझ्या हाताला. रक्त खेकडा चावला. जायचा दाना मला चावलं ना, हे बघ रक्त निघलं का नाही. मोठ्याले काढ. बस भरपूर झाली की आता ती. याला मिक्सर नसेल आता. हाय. है मग काय नाही. मिक्सर मध्ये टाकाय सगळे आता हे. कुटायचं म्हणल्यावर मिक्सर मध्ये बाहेर निघत आहे. बघून करपूल. हं हं. आणि जीव देणार, हो कारण टाकीला पाणीच नाही म्हणून. हो हो. मग ते आले ना हं 3 पोलीस हं. आणि 1 फौजदार आला. हो आल्यावर मग तिथं घरामाग राहिले ना ते हो. मुक्कामाला. आई म्हणते बिडून बोंबले आलेत कार्टे. तेल तू येसूर आहे का हे पातेला मधला, आपलं ते टोपणा मधला? अच्छा, आपलं घरगुती येसूर. चला की थोडं. आणलेत आपण तिकडून. कुठून आले होते तर इकडे थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळं दादा काय चुलीपाशी बसले. ही आपली भाजी आई आपल्याला तांब्या वगैरे देतात. आपला स्वाम्या. तुला काय तुला गॅस वाटलं तर आम्हाला लागत नाही.